नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा. चला तर मग एक नजर टाकूयात टॉप 20 न्यूजवर. नवनीत राणाने खुलासा करून महायुतीत खळबळ उडवली आहे. त्यांच्या खुलाशामुळे महायुती गटांमधील राजकीय ताण वाढला आहे आणि नवीन घडामोडी सुरू झाल्या आहेत. नवनीत राणा भाजप सोडणार असल्याच्या चर्चा देखील सध्या सुरू आहेत. औरंगाबाद जिल्हा बँक निवडणुकीत समीर सत्तारांचा अर्ज बाद झाला आहे. यामुळे अब्दुल सत्तारांना मोठा धक्का बसलाय. जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रित लढा म्हणणाऱ्या महायुतीत आता महाभारत सुरू झाल्याची चर्चा आहे. शिंदे फडणवीस जिल्हा बँकेची निवडणूक एकत्रित लढण्याचा दावा करत असले तरी एकमेकांच्या अर्जांवर आक्षेप घेतल्याने महायुतीत अंतर्गत संघर्ष उफाळून आलाय. किशोर दराडे थेट गीतेच्या घरी पोहोचले आणि बंद दाराआड जवळपास तासभर चर्चा झाली. बैठकीनंतर स्पष्टीकरण देण्यात आलं असलं तरी राजकीय वर्तुळात चर्चांना मात्र उधाण आलंय. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे भाजपचे उमेदवार महेश केवट यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाल्याची चर्चा आहे. मावळ तहसीलदार पदासाठी मंत्रालयात मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू असून महिला अधिकाऱ्यांनीही या शर्तीत उडी घेतल्याने राजकीय आणि प्रशासकीय हालचालींना वेग आलाय. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या प्रतिनिधींची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट घेतली आहे. ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केलाय. अमेरिकेतील न्यायालयाच्या निर्णयामुळे H-1B व्हिसा संदर्भात मोठी घडामोड घडली असून लाखो भारतीयांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. केंद्र सरकारकडून मिळालेल्या संकेतांनुसार LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसू शकतो. PM किसान योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यात 18 जून रोजी 2000 रुपये जमा होणार आहेत. हा लाभ आधीपासून नोंदणीकृत लाभार्थ्यांनाच मिळणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 अंतर्गत ब्रिटनमधील 2 आणि ऑस्ट्रेलियातील एका विद्यापीठाला भारतात कॅम्पस सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या FDA कारवाईमुळे सुमारे 600 शेतकरी प्रभावित झाले असून शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. मोठ्या आंदोलनाची शक्यता वर्तवली जाते. हवामान विभागाने 15 जूनच्या आसपास मुंबईत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात हळणीपर्यंत मान्सून पोहोचला असून परिसरात नियमित पावसाची हजेरी सुरू झाली आहे. दापोडी आणि हडपसर परिसरातील विषारी हातभट्टी दारू प्रकरणाचा तपास CID कडे वर्ग करण्यात आला असून 10 विशेष पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील शिवपुरी इथे एका 17 वर्षीय मुलीवर तिच्याच प्रियकराने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीवर सध्या उपचार सुरू आहेत. मुंबईतील दादर परिसरात इलेक्ट्रिक AC बेस्ड बसने अनेक वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातातील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाले आहेत. देवळी पुलगाव मार्गावर झालेल्या भीषण अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. पेजारी चेकपोस्ट परिसरात भरधाव टँकरने बियर शॉपीला धडक दिली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी यात झालेली नाहीये. कॉकरोच जनता पार्टीतर्फे 11 जून रोजी दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अभिजित दिपके यांनी दिली आहे. सध्या या बातमीपत्रात एवढंच. पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा.